नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं गावरान तडका या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आता उन्हाळ्याचा सीझन चालू आहे, शक्यतो उन्हाळा चालू झालेला आहे. जास्तीत जास्त ऊन तर पडायला सुरुवात झालेलीच आहे. तर उन्हाळ्यात सगळ्यात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या भाज्या म्हणजे शेवगा. खरं तर शेवग्याच्या या शेंगेला विज्ञानामध्ये खूप असं महत्त्व आहे आणि बहुतेक लोकांना त्या शेवग्याच्या शेंगा आवडतसुद्धा नाहीत. आणि खरंच त्या शेवग्याच्या शेंगा इतकं जे काही शारीरिक तत्त्व आहेत, म्हणजे जे काही प्रथिने, प्रोटीन जे काही आहे, दुसऱ्या भाज्यांमधून मीठ किंवा मासे, मटण यामधून जेवढं प्रमाणात मिळतं त्या सर्वांपेक्षा जास्त प्रमाणात आपल्याला या शेवग्याच्या शेंगेच्या भाजीमधून आपल्याला ते सगळ्यात जास्त मिळत असतं. तर वैज्ञानिकदृष्ट्या ही खरंच खूप चांगली भाजी आहे आणि खूप जण याचा यूज किंवा खाण्यासाठी खूप जणांना आवडते सुद्धा, पण काही जणांना ही भाजी आवडतसुद्धा नाही. तर आपण आज शेवग्याचे झणझणीत असा रस्सा बनवणार आहोत आणि त्यासाठी मी काय काय घेतलं आहे तर चला तर आपण पाहूया. तर त्यासाठी मी इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर स्वच्छ चिरून धुवून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर डाळ थोडीशी मी भिजत घातलेली आहे, मूग डाळ. त्यानंतर इथे बघा मी कांदा, टोमॅटो, लसूण, आलं आणि खोबरं, जिरे एवढं सगळं साहित्य घेतलं आहे. आता हे काय करणार आहोत, आपण भाजून घेणार आहोत. मात्र आपल्याला याची ग्रेव्ही आणि मसाला बनवायचा आहे त्यासाठी. तर छान पद्धतीने आपण इथं भाजून घ्यायचा आहे कांदा, पूर्णपणे लालसर होईस तोपर्यंत, आणि सतत सतत हलवत राहायचं आहे. करपून द्यायचं नाही, करपला की त्याची टेस्ट बिघडते आणि एवढ्या सगळ्या भाजीचे टेस्ट बिघडवणे हे चुकीचे. तर हे बघा, आता आपण हे पूर्णपणे छान असं भाजून घेऊया. मी इथं भाजून घेते. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. नवीन चॅनल आहे आणि तुमच्या सपोर्टशिवाय पुढं जाऊ शकत नाही, तर प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तर हे बघा, आपल्याला सतत इथं हलवत राहायचं आहे. त्यामुळे सर्व बाजूंनी छान असा कांदा भाजून होणार आहे आपला. कांदा भाजून झाला का त्यामध्ये आपण खोबरं टाकणार आहोत आणि खोबरंही आपण लालसर होईपर्यंत भाजणार आहोत. नंतर लसूण टाकणार आहोत आणि त्यानंतर शेवटी टोमॅटोसुद्धा भाजून आपण काय करणार आहोत, सर्व काही भाजून घेणार आहोत. तर हे सर्व भाजून घेते. खरं तर जगातील सर्वात शक्तिशाली भाजी म्हणजे शेवगा असे मानले जाते, कारण त्याच्यामध्ये दुधापेक्षा 4 पट जास्त कॅल्शियम असते आणि केळीपेक्षा 3 पट जास्त काय असते, पोटॅशियम असते आणि मांसाहारापेक्षा 2 पट जास्त प्रोटीन असते. खरं तर शेवगा हा एक उपयुक्त आणि औषधी गुणधर्म असलेला काय वृक्ष आहे. म्हणजे सायंटिफिकदृष्ट्या शेवग्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की शेवगा खरंच महत्त्वपूर्ण आहे. तर तुम्हाला जर खरंच आवडत नसेल किंवा काय, तर एकदा ट्राय करून बघा आणि असा गुणधर्म असलेला किंवा औषधी गुणधर्म असलेली भाजी नक्की खाण्याचा प्रयत्न करा. तर हे बघा, आता आपण इथं ग्रेव्हीसाठी सर्व काही भाजून घेतलेलं आहे आणि आता याचे मिक्सीमधून आपण काय करणार आहे, याला बारीक पेस्ट तयार करणार आहोत या सर्वांची. तर मी कोथिंबीरसुद्धा इथं कट करून घेतलेली आहे आणि हे सर्व थंड झाले की आपण याच्यामध्ये बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत. तर आता हे मी पेस्ट करून घेते. त्यानंतर काय केलं आहे, मी तेल गरम करायला ठेवलं आहे. कढीपत्ता, चटणी, मीठ, हळद, शेंगदाण्याचा कूट, थोडासा मसाला, धने पावडर, गरम मसाला असं सर्व काही घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, तेल कढलेलं आहे छान. कढीपत्ता टाकला त्यात आणि जी ग्रेव्ही आपण केली होती ते काय केले, मी छान असे तेलात परतून घेते. मी छान कलर बदलेपर्यंत आपण ते परतून घ्यायचे व्यवस्थित असे. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये चटणी, मीठ, जे की आपल्या गावरान तिखट असते ते मसाले आपण त्यामध्ये काय करणार आहोत, ॲड करणार आहोत. तर खरंच अशा पद्धतीने आपण शेवग्याची भाजी केली ना तर खूप छान होते. गावाकडे तर असे छान झणझणीत अशा भाज्या खातात आणि
उन्हाळ्याच्या सीझनमध्ये शेवगा हा येत असतो. देशी शेवगा हा शक्यतो उन्हाळ्यामध्ये वर्षातून एकदा पीक येतं. आता हायब्रिड हा कधीही येतो कधीही जातो, त्याचा विषय द्या सोडून. परंतु जी देशी झाडं आहेत ना, ते वर्षातून एकदाच पीक देतात. तर अशा पद्धतीने बघा, मी इथं मसाले वगैरे सर्व टाकून घेतलेलं आहे, छान परतून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर काय केलं मी इथं, ज्या आपण शेवग्याच्या शेंगा धुवून पाण्यामध्ये ठेवल्या होत्या स्वच्छ चिरून, त्यामुळे ह्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि नंतर मी काय केलं, मूग डाळ जे भिजत ठेवली होती ते पण ह्यामध्ये टाकून घेतलेले आहे. आणि छान असं हे 2-3 मिनटं आपण परतून घ्यायचं इथं. आणि त्यामध्ये काय करायचं, आपल्या ह्याच्यानुसार आपण पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही इथं पाणी ॲड करू शकता तुमच्या ह्याच्यानुसार. आणि बघा, मी अशा पद्धतीने आता पाणी वगैरे सर्व काही ॲड करून घेते. आता झाकण ठेवून आपण 5 ते 10 मिनटं बारीक गॅसवर याला शिजवून देऊया छान मस्तपैकी. 5-10 मिनटात ते शिजते. तरी बघा, अशा पद्धतीने आता चेक करूया आपण इथं की शिजले की नाही. आणि जो शेंगदाण्याचा कूट आहे तो पण टाकून घेऊया थोडंसं उकळल्यानंतर. आणि परत एकदा झाकण ठेवून तसं ठेवूया 2-3 मिनटं, म्हणजे छान असं ते कूट मिक्स होतो आणि टेस्टही छान येते. तर गावाकडं तर अशाच पद्धतीने बनवतात. तुमच्याकडे कसे बनवतात ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आता आपण चेक करूया शेवग्याची शेंग शिजली की नाही. तर मला इथे थोडीशी कच्ची वाटत होती, त्यामुळे मी आणखीन 2-3 मिनटं ठेवली गॅसवर. कमी गॅसवर 5 मिनटं जरी ठेवले तरी छान असं ते मस्तपैकी शिजून त्याचा अर्क उतरतो भाजीमध्ये शेवग्याच्या शेंगाचा. झाकण लावून ठेवली मी त्याला 5 मिनटं, कारण शिजली नव्हती, ती कच्ची होती त्याच्यासाठी. आणि एकदम मऊ शिजून द्यायचे शेंग, त्यामुळे छान असं भाजी टेस्टी लागते. तर आता आपण एकदा परत चेक करूया की शिजले की नाही. तर आणि वरून त्यानंतर कोथिंबीर टाकू. तर मी ते चेक केलेलं आहे, भाजी पूर्णपणे एकदम शिजलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपला झणझणीत शेवग्याचा रस्सा तयार झालेला आहे. आमच्या घरामध्ये थोडीच माणसं आहेत, त्यामुळे मी इथं कमी प्रमाणात भाजी बनवलेली आहे. तुमच्या घरातील व्यक्तीनुसार किंवा तुम्ही त्याच्यानुसार बनवू शकता. तर बघा, एकदम घट्टमोठं असं मिळून आलेलं आहे कालवण. गावाकडे याला कालवण म्हणतात, इकडं भाजी म्हणतात. तर आता आपण सर्व करूया आणि कशी लागते त्याची टेस्टसुद्धा करूया. पूर्णपणे शेंगा वगैरे शिजलेल्या आहेत. खरं तर वास खूप छान येतो या. आणि अशा पद्धतीने बघा तयार झालेला आहे आपला शेवग्याचा झणझणीत असा रस्सा, जो की मटणाच्या भाजीला सुद्धा मागं सारू शकतो. आणि खरं तर वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा मटणाच्या भाजीपेक्षाही जास्त गुणकारी हा शेवग्याचा रस्सा आहे. तर तुम्ही कधी बनवताय नक्की बनवून पहा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही, तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळून जाईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ वॉच करू शकाल. तर कशी वाटली तुम्हाला शेवग्याची भाजी आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. छान जमले आहे की नाही तेही सांगा. आणि मला रेसिपीचे व्हिडिओ व्यवस्थित शूट करता येतात का नाही तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण मी नवीन चॅनल ओपन केले, मला जास्त काही याबद्दलची माहिती नाही. मला जसं जमेल तसं मी हळूहळू प्रयत्न करते. आणि तुम्ही जर काही सजेशन दिलं तर मी नक्की ते सुद्धा व्यवस्थितपणे त्याचासुद्धा अवलंब करेन. तर हे बघा, एकदम मऊसूत अशी आपली शेवग्याची शेंग काय झालेली आहे, शिजलेली आहे. तर अशा पद्धतीने तयार झालेली आहे आपली शेवग्याचा झणझणीत असा रस्सा. तर या मंडळी खायला. आणि मी ते प्लेटमध्ये काढून बघा अशा पद्धतीने सजवलेलं आहे.